पैसा नक्कीच आवश्यक आहे, पण फक्त पैसाच ही अडचणीचा विषय. फक्त पैशाशिवाय हे पण अडचणीचं आहे, फक्त पैसा हेही अडचणीचं आहे. बिझनेस करायचा आहे, इम्पॅक्टफुल करायचा आहे, चांगलं करायचं आहे, प्रॉफिटेबल, सगळ्या गोष्टी खऱ्या. पण जर ह्या स्टेप बाय स्टेप अप्रोच जर आपण घेऊ शकलो तर मला असं वाटतं खूप लिमिटेड अडचणी येऊ शकतात. अडचणी येणार नाही असं नाही, लिमिटेड अडचणी. आता सध्या मी बँकिंगमध्ये आहे, फायनान्समध्ये आहे, पेमेंटमध्ये आहे, IT मध्ये आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे. ह्या सगळ्या सेक्टरमध्ये काम करत असताना म्हणजे हा थॉट कायमच होते की आपल्याला जे क्षेत्र म्हणजे एज्युकेशन हा जो काही विषय आहे. दुसरा महत्त्वाचा विषय काय होता तर एकंदरीत ग्रुपचं जे काही व्हिजन आहे, अगदी एका शब्दात सांगायचं म्हटलं तर एम्पॉवरमेंट. एम्पॉवरिंग पीपल, एम्पॉवरिंग नेशन. म्हणजे सक्सेस हा जो काही पार्ट आहे हा डिफाईन कशानं होतो तर बर्निंग डिझायर आहे. क्या बात आहे. तर ही जी बर्निंग डिझायर आहे, ही बर्निंग डिझायर मला असं वाटतं नॉर्मल सिच्युएशनमध्ये तयार होत नाही. सिच्युएशन जेवढी डिफिकल्ट असेल, जेवढी चॅलेंजिंग असेल त्यातनं तयार होते. ग्रोथ माइंडसेट मला वाटतं महत्त्वाचाच आहे, पण त्याच्यासोबत स्टॅबिलिटी पण महत्त्वाची आहे. बरोबर. म्हणजे जो माणूस म्हणतो ना धंदा स्वतःच्या पैशाने करायचा नसतो, तेही स्टेटमेंट खरं आहे. आणि धंदा करण्यासाठी स्वतःचे पैसे लागतात, हेही स्टेटमेंट खरं आहे. आपण दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहेत. नमस्कार, डिझाइन युअर लाईफ मध्ये स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अभिनाथ शिंदे सरांना. अभिनाथ शिंदे सरांनी त्यांचं करिअरची जी सुरुवात आहे ती एक टीचर म्हणून केली होती. एक टीचर म्हणूनही त्यांनी एक खूप उत्कृष्ट काम केलं, पण आज जवळपास 2000 एम्प्लॉई, 1000 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर आणि सेक्टर्स आपण सांगायचे असतील तर ॲग्री असेल, IT असेल, एज्युकेशन आहे, अशा अनेक सेक्टर्समध्ये काम करणाऱ्या एका सक्सेसफुल पर्सन बरोबर आज आपण भेटणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. आपण बघितलं की तुम्ही आज इतक्या कंपन्या आणि हे जे सगळं सक्सेस आहे, तर हे मला थोडंसं पहिल्यापासून जाणून घ्यायचं आहे की एक तर तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे हे D.Ed आहे, तुम्ही टीचर म्हणून काम केलंय. एक उद्योजक होणं ही जी एक मानसिकता आहे तर ही तुमच्या फॅमिलीमधून पण नाहीये, म्हणजे तसा बेस नाहीये. हे कुठून आलं, तर ह्याची सुरुवात कशी झाली? जसं आपण मगाशी थोड्या वेळापूर्वी चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही सांगितले की तुमच्या लाईफचे 5-5 वर्षाचे टप्पे मला सांगितले. तर थोडंसं मला सुरुवातीपासून एक्सप्लेन कराल का की एज्युकेशन कसं झालं आणि या फील्डमध्ये तुम्ही कसे आलात? आता जर प्रवास सांगायचं म्हटलं ना, म्हणजे एकंदरीत पहिला मुद्दा तो कौटुंबिक परिस्थितीचा. बरोबर. जनरली आपण असं म्हणतो की युथ सगळ्यात पहिलं कारण जे काही सांगतो ना की माझं फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नाहीये, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. पण मला असं वाटतं सक्सेस हा जो काही पार्ट आहे हा डिफाईन कशानं होतो तर बर्निंग डिझायर आहे. क्या बात आहे. तर ही जी बर्निंग डिझायर आहे, ही बर्निंग डिझायर मला असं वाटतं नॉर्मल सिच्युएशनमध्ये तयार होत नाही. सिच्युएशन जेवढी डिफिकल्ट असेल, जेवढी चॅलेंजिंग असेल त्यातनं तयार होते. माझ्या बाबतीत मी माझ्या आयुष्यात फॉर्च्युनेट फक्त एका गोष्टीला समजतो की माझी परिस्थिती खूप प्रतिकूल होती. आणि प्रतिकूल परिस्थिती हीच मला असं वाटतं की पुढे घेऊन जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती असते. क्या बात. तर एकंदरीत म्हणजे माझी जी कौटुंबिक परिस्थिती होती, आम्हाला 2.5 एकर जिरायती शेती होती. ज्या ठिकाणी माझं गाव आहे किंवा फॅमिली बॅकग्राऊंड आहे, घरामध्ये कुणी कमावतं नाहीये, 2.5 एकर जिरायती शेती, त्याच्यातूनही कमाईच्या जास्त संधी नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल ही भावना पहिल्यापासून होती. पण काय करायचंय, कसं करायचंय काहीच माहित नव्हतं. हे करत असताना सुरुवातीला अगदी म्हणजे पहिली ऍक्सिडेंटल गोष्ट माझ्या आयुष्यात घडली 10वीला. 10वीला मला इंजिनिअरिंगला जायचं होतं, जे स्वप्न असतं सगळ्यांचं की इंजिनिअरिंगला जायचंय किंवा मेडिकलला जायचंय. त्यावेळेस माझंही तसं स्वप्न होतं, पण या स्वप्नाला पहिला ब्रेक लागला त्यावेळेस माझा एक गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला होता आणि तिथं 6,000 रुपयाचा डीडी मला भरायचा होता. त्या डीडीसाठी आम्ही पैसे जमा केले काही लोकांकडनं, तो डीडी काढला होता. पण अनफॉर्च्युनेटली कॉलेजला डीडी देण्यासाठी मी शहरामध्ये आलो आणि तिथं माझा ऍक्सिडेंट झाला. आता त्यावेळेस माझ्यासाठी 6,000 रुपये ही रक्कम पण खूप मोठी होती. हाच डीडी ब्रेक केला गेला आणि हॉस्पिटलला दिला. म्हणजे एकाच वेळेस हात आणि इंजिनिअरिंग दोन्ही ब्रेक झाला होता. आता त्यावेळेस मी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस असं वाटायचं की आपल्या आयुष्यात इतके चॅलेंजेस का असावेत. पण आता मी पाहतोय कदाचित ते जर झालं नसतं तर आज जे काही तुम्ही पाहताय ते अभिनाथ शिंदे नक्कीच तुमच्या समोर असते. कुठल्या तरी कंपनीमध्ये इंजिनिअरिंगचा जॉब करत असतो मी नक्कीच केला असता. तर हा पहिला टप्पा होता. मग तो 10वीचं संपल्यानंतर परत 11वी-12वी सायन्सला रेग्युलर ऍडमिशन घेतलं आणि पहिला हा विचार केला की आपल्याला जॉब सिक्युअर केला पाहिजे आणि नंतर काय करायचं हे ठरवलं पाहिजे. कारण स्टॅबिलिटी पण मला असं वाटतं महत्वाची आहे.
फक्त आपण काय होतं, आपण एक ग्रोथ माइंडसेटनं जातो. ग्रोथ माइंडसेट मला वाटतं महत्वाचाच आहे, पण त्याच्यासोबत स्टॅबिलिटी पण महत्वाची आहे. बरोबर. आणि त्यासोबतच काय होतं, बऱ्यापैकी आज युथ जे चॅलेंज फेस करत ना, फॅमिलीला कसं टॅकल करायचं, एक फॅमिलीचा एक विचार असतो, युथचा एक विचार असतो. हे दोन्ही विचार हँड इन हँड चालले पाहिजे. बरोबर. माझी जी परिस्थिती होती, म्हणजे वडील 5वी शिकलेले आहेत, आई तर शाळेतच गेलेली नाही. अशा बॅकग्राऊंड मध्ये असताना त्यांची इच्छा काय होती की मुलांना कुठेतरी एकदा जॉब मिळाला तर चांगलं होईल, त्या पद्धतीची काहीतरी शिक्षण नोकरी घेतली पाहिजे. तर त्यामुळे मी डीएडला जाण्याचा निर्णय घेतला की फक्त आपल्याला जॉब सिक्युअर करायचा. टार्गेट हे नव्हतं की मला म्हणजे डीएडच करायचं आणि करिअर करायचं, पण जॉब सिक्युअर करू. सिक्युअर केल्याच्या नंतर मग आपल्याला जे करायचं ते करू. माहित नव्हतं नेमकं काय करायचंय, फक्त जॉब करायचं नाही एवढंच माहिती होतं. म्हणजे कदाचित म्हणजे पुढच्या करिअर निवडी करताना पण मला वाटतं 2 पद्धती असतात, एक सिलेक्शन मेथड असते आणि एक रिजेक्शन मेथड असते. त्यावेळेस माझा विषय काय होता, काय करायचं नाही हे मला माहिती होतं, ते म्हणजे जॉब करायचा. काय करायचं हे काय माहित नव्हतं. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण पटकन एकदा जॉब मिळवू. आणि तो जॉब मिळवण्यासाठी डीएडचा निर्णय घेतला. डीएडचा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यावेळेस मी महाराष्ट्रामध्ये जवळपास पहिला टॉप 50 मध्ये होतो, म्हणजे रँकर होतो. अच्छा. त्यामुळे मला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी सगळीकडे होत्या. म्हणजे त्यावेळेस प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळे ऍप्लिकेशन करण्याची पद्धत होती. मी जवळपास 11 झेडपीला ऍप्लिकेशन केले होते. 11च्या 11 झेडपीचे म्हणजे सिलेक्शन माझं झालेलं होतं, कारण टॉप 50 मध्ये असल्यामुळे कुठल्या झेडपीला गेलं तर 10 ते 12 नंबर तिथे असायचा. पण त्याच वेळेस मी फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्यासाठी एक तयारी म्हणून स्टेट बँकेची प्रोबेशनरी ऑफिसरची एक्झाम दिली होती, आणि त्या एक्झाम मध्ये मी क्वालिफाय झालो होतो. आता म्हणजे माझ्या आयुष्यात ते आपण ज्याला म्हणतोय की सिलेक्शन हा विषय किंवा डिसिजन मेकिंग हा विषय तिथं एक क्रिटिकल होऊन बसला होता. एका साईडला माझ्याकडे शिक्षकाची नोकरी होती, जिथं 3,000 रुपये मानधन मला भेटणार होतं 3 वर्षासाठी. दुसरीकडं एसबीआय मध्ये प्रोबेशनरी ऑफिसरसाठी माझं सिलेक्शन झालं होतं. तिथं प्रोबेशनरी पिरियड होतं फक्त 6 महिन्याचा. या प्रोबेशनरी पिरियड मध्ये मला भेटणार होते 18,000 रुपये, म्हणजे 3,000च्या तुलनेत 6 पट. आणि 6 महिन्यानंतर तिथं भेटणार होते 35,000 रुपये. म्हणजे 7व्या महिन्यात जर मी दोन्ही जॉबचं कंपॅरिझन केलं असतं तर इकडे 3,000 भेटणार, इकडे 35,000 भेटणार, साधारणपणे 11 ते 12 पट. पण मी तरीही डीएडचा निर्णय घेतला, म्हणजे शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कारण एकच होतं, शिक्षकी पेशा निवडताना मला वर्किंग डेज 230 आहे, आणि मी जर इकडं बँकेचा जॉब जर निवडला तर जनरली आजही आपण जे पाहतो की नॅशनलाइज बँकेमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना मानवर करायला पण वेळ भेटत नाही. बरोबर. तर ती संधी काही मला जवळची नव्हती की मला काहीतरी करायचंय, तो वेळ भेटेल, आणि म्हणून शिक्षकी पेशा निवडला. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. मग हा प्रवास सुरू झाल्याच्या नंतर जो पहिला टप्पा होता की 2008ला मी जॉईन झालो प्राथमिक शिक्षक म्हणून. 2008 ते साधारणपणे 2013 हा जो काही कालावधी होता, याच्यामध्ये शिक्षकी पेशामध्ये जे काही बेस्ट ऑफ बेस्ट करता येईल, चांगलं करता येईल, ते काम मी सातत्यानं करत होतो. अतिशय इंटेरियरच्या भागामधली शाळा होती, पण तिथं बेस्ट ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस करण्याचा प्रयत्न केला. त्या शाळेमध्ये ई लर्निंग कसं देता येईल, डिजिटल स्कूल कसं करता येईल. ही कधीची गोष्ट आहे? ही 2011ची. 2011ची. बरं. 2011 मध्ये जे पालक म्हणजे मुलांना अगदी शाळेत पाठवायला तयार नव्हते, पण ज्यावेळेस त्यांचं काउन्सिलिंग केलं, त्यांना त्यांच्या मुलांमधली काही प्रगती दिसत होती, त्यावेळेस त्यांनी म्हणजे शाळेसाठी पैसे द्यायलाही सुरुवात केली. पण काय होतं ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण सांगणं आणि कृतीत न करणं याच्यात फरक असतो. त्यावेळेस माझं मानधन 3,000 रुपये होतं, पण याची सुरुवात करण्यासाठी ज्यावेळेस आम्हाला शाळेसाठी साधारणपणे 25 ते 30,000 रुपये लागत होते, की ज्याच्यात आम्ही शाळेमध्ये काही बदल करू इच्छित होतो, त्यातले पहिले 3,000 रुपये मी दिले होते. अच्छा. म्हणजे पगार 3,000 रुपये आणि ते 3,000 रुपये पण दिलेत, पण याच्यामुळे तो पालकांमधला कॉन्फिडन्स वाढला. आणि म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पब्लिकला कसं टॅकल करायचं, कसं हँडल करायचं, पालक म्हणून हेतू कुठलाच नव्हता, एक सोशल कॉज की आपण ज्या शाळेमध्ये काम करतो तिथं जर आपण काही ह्या गोष्टी करू शकलो तर मुलांमध्ये आणखी प्रगती होईल. तिथं त्या माध्यमातून तो प्रवास चालू झाला. हे होत असताना माझं जे नेटिव्ह प्लेस आहे अहमदनगर जिल्ह्यातलं बालमटाके, तर तिथं माझे बाकीचे काही मित्र होते, सातत्यानं मी कंटिन्यू भेटायचं. तर त्यांचं चॅलेंज काय, तर त्यांचं करिअर सेट करायचंय, म्हणजे आता नेमकं काय करायचंय, तेवढं वेल एज्युकेटेड नाहीयेत, आणि आमचं गाव जिल्ह्यापासून 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटर असल्यामुळं तिथं कुठल्याही इंडस्ट्रियल झोन नाहीये, जॉबच्या काही ऑपॉर्च्युनिटी नाहीये. मग काय करणार, तर आमची चर्चा व्हायची की आपण एखादा छोटासा व्यवसाय प्रत्येकाने जर केला तर तो सेटल होऊ शकतो, सेल्फ एम्प्लॉईड होऊन स्वतःच्या उदरनिर्वाहाचं एक माध्यम तयार होऊ शकतो. आणि त्यासाठी त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं, सगळे आम्ही तरुण, आमच्या डोक्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका ज्या काही आहेत ह्या सर्वसामान्यांसाठी आहेत. मग त्यासाठी आम्ही ह्या बँकांमध्ये जायचं. त्या बँकांमध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस लक्षात आले की बँका ह्या आहेत,
पण बँका नवीन तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे देत नाही. बरोबर. चालू असलेले व्यवसाय वाढवण्यासाठी बँका कर्ज देतात आणि त्याच्यासाठी म्हणजे कमीत कमी 3 वर्षाचे ITR डॉक्युमेंट्स पाहिजे, तेवढं स्ट्रॉंग बॅलन्स शीट पाहिजे, तेवढं प्रॉफिट अँड लॉस पाहिजे. आता म्हणजे जनरली आजही ज्यावेळेस मी नवीन तरुणांसोबत बोलतो तर त्यावेळेस ते सांगतात की बँका सर्वसामान्यांना कर्ज देत नाहीत, बँका पैशावाल्यांसाठी असतात. पण कुठेतरी एक फायनान्शियल नॉलेज हा पण एक पाठ आहे, त्यावेळेस माझ्याकडे नव्हता. पण ह्या प्रॉब्लेम मधनं, या गरजातनं तो सुरू झाला. आम्ही राष्ट्रीयकृत बँकेनंतर हा मोर्चा प्रायव्हेट बँकेकडे वळवला, त्या लोकांना भेटलो, नंतर सहकारी बँकांना भेटलो, शेवटी पतसंस्थांना भेटलो की नवीन व्यवसाय चालू करायचा, कर्ज पाहिजे. तर पतसंस्थांनी शेवटी आम्हाला असं सांगितलं की किमान 2 ते 3 महिने तरी खातं आमच्याकडे सुरू करावं लागेल, मग आम्ही कर्ज देऊ. त्यावेळेस हा विचार स्पर्श करून गेला की आपणच जर अशी पतसंस्था सुरू केली तर ओके, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपण एम्पॉवर करू शकतो. आता ज्यांचा प्रॉब्लेम होता बिझनेस चालू करायचा, त्यांनीच त्यांच्यासोबत चर्चा केली की तुम्ही व्यवसाय चालू करण्याऐवजी आपण बऱ्याच लोकांना व्यवसायाला सपोर्ट करतील अशी इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करू. सायमल्टेनियसली तुम्ही नंतर व्यवसाय कराच. बरोबर. मग त्यातले 2-3 मित्र सोबत आले आणि व्यंकटेश मल्टीस्टेटची मुहूर्तमेढ ठेवली गेली 2013 मध्ये. ते करण्यासाठी पण म्हणजे जे काही भाग भांडवल लागत होतं, 1 लाख रुपयाचं भाग भांडवल होतं. जवळपास 4 ते 5 हजार लोकांना आम्ही भेटलो. म्हणजे एक साधारणपणे 300 रुपयाचे शेअर्स होते आणि आम्हाला लागत होते 300 ते 350 शेअर्स. पण त्याच्यासाठीही म्हणजे हा जो काही प्रवास होता, कारण सपोर्ट हा विषय काहीच नव्हता. घरच्यांचा एकच विषय होता की नोकरी भली आणि तू भला. एक भाकरी खायची तर अर्धी भाकरी खायची, फक्त सुखाची खायची. आणि ह्या पतसंस्था, बँका हे काही आपले उद्योग नाहीयेत, हे पुढाऱ्यांचे किंवा राजकारणी लोकांचे उद्योग आहेत. आपण याच्या नादी नको लागलो. त्यामुळं असा एकही माणूस नव्हता म्हणजे घरचा असेल बाहेरचा असेल की हा उद्योग केला पाहिजे. पण आमचीच इच्छा होती की आम्हाला करायचंच आहे आता. आणि हेतू काय होतं तर क्लिअर कट तो सोशल कॉजचा विषय होता की आपण आपल्या 2-4 मित्रांसाठी विचार करतोय की व्हाय नॉट आपण जास्त लोकांसाठी विचार करतो. मग इथून तो फॅक्टर पण एक तयार झाला की स्केलेबिलिटी वाला, की जास्तीत जास्त लोकांना आपण सर्व कसं करू शकतो. जास्तीत जास्त लोकांना बोललो, त्यातल्या काही लोकांनी विश्वास ठेवला, तो ट्रस्ट दाखवला आणि 300 रुपयाचा विश्वास आमच्यावर ठेवून भाग भांडवलाचा जो क्रायटेरिया आणि ह्या गोष्टी पूर्ण झाल्या. हे पूर्ण झाल्याच्या नंतर 10x10 ऑफिसमधून याची सुरुवात झाली. तिथं म्हणजे अगदी एक जुना कम्प्युटर 12,000 रुपयाचा, आजही मला ते आठवत आहे, आणि 2 जुने टेबल 5,000 रुपयाचे, 17,000 रुपयाच्या कॅपिटल कॉस्टमध्ये व्यंकटेश मल्टीस्टेट सुरू झाली. आज मागे वळून जर पाहिलं तर म्हणजे अगदी आता पाहत असताना या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास वर्षानुवर्ष 65% व्यवसाय वाढ करत 700 कोटी व्यवसायाचा टप्पा संस्थेनं पूर्ण केलाय. 10 वर्षाचा साधारणपणे प्रवास ह्या पद्धतीने पूर्ण झाला. याच्यामध्ये पर्सनली माझ्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर मी सातत्यानं बदल स्वीकारत गेलो. नाविन्यपूर्ण विचार आणि एका ठिकाणी कंटिन्युअसली म्हणजे थांबण्यापेक्षा आणखी मोठ्या पातळीवर काम कसं करता येईल या पद्धतीनं करत असताना म्हणजे 2013 मध्ये हा सोशल बँकिंगचा अप्रोच जिथं स्टार्ट झाला होता ते बघत असताना साधारणपणे 2013 ते 2018 फुल्ली डिव्होटेड व्यंकटेश मल्टीस्टेटचं काम सुरू होतं. त्याच्यामध्ये 2013 ते साधारणपणे 2015 थोडी तारव्यावरची कसरत पण केली की शिक्षकी जॉब पण आहे 2013 ते 15 आणि इकडे संस्थेचंही कामकाज बघायचं. पण त्यानंतर हा विचार केला की याच्यातनं खूप जास्त लोकांना आपण एम्पॉवर करू शकतो. म्हणजे 2013ची सुरुवातीची गोष्ट सांगायची म्हणजे तर पहिल्या वर्षी जवळपास 29 लाखाचा बॅलन्स शीट आमचा होता आणि जवळपास आम्ही 140 लोकांना कर्ज दिलं होतं. जे आमच्यासाठी मोर दॅन इमॅजिनेशन होता. म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये लाखाची गोष्ट बोलायची म्हणजे काही गरजच नव्हती, कारण सगळ्या गोष्टी हजारात असायच्या. बरोबर. तर तिथं बॅलन्स शीट लाखामध्ये होता, कर्ज लाखामध्ये होते आणि तो वेगळा कॉन्फिडन्स तयार झाले की आपण जर हे काम आणखी वाढवू शकलो तर खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये आपण बदल घडवू शकतो. आणि त्यामुळे मग 2 वर्षानंतर तर नोकरी सोडून संस्थेला आणखी वाढवायचा निर्णय घेतला. मग 2013 ते 15 जॉब आणि संस्था, 2015 ते 18 साधारणपणे हा जो काही टप्पा होता त्याच्यामध्ये फुल प्लेस संस्था आणि बघता बघता म्हणजे 2013 ते 18 या टप्प्यामध्ये 200 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण झाला, जी खूप मोठी गोष्ट होती. आणि हे करत असताना प्लॅन एकदम क्लिअर होता की छोट्या लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे जनरली आपण बँकिंगमध्ये म्हणतो जो फायनान्शियल इन्क्लुजन, पण ह्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट काय तर व्हायला काय पाहिजे आणि होतंय काय, हा खूप मोठा डिफरन्स आहे. बघा, आपण म्हणतो की राष्ट्रीयकृत बँका या कॉमन मॅनसाठी, पण अगदी इंडियन बँकिंग सिस्टमचा जर आपण विचार केला तर ह्या सिस्टममध्ये जवळपास
जे डिपॉझिट्स आहेत, रिटेल डिपॉझिट, ऑलमोस्ट 70% डिपॉझिट्स हे कॉमन मॅनचे आहेत. 70% डिपॉझिट कॉमन मॅनचे आहेत, म्हणजे कॉर्पोरेट्स किंवा HN आहे, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, यांचे 30% डिपॉझिट्स आहेत. वेगळ्याच आपण लोनचा सिनियर जर बघितला तर रिटेल लोन फक्त 30% आहेत. म्हणजे जी आम जनता आहे त्या आम जनतासाठी फक्त 30% अलोकेट केलेले आहे. 70% लोन कुणाला जात आहेत, मग कॉर्पोरेटला जातात, मोठे मोठे HNला जातात. म्हणजे थोडक्यात या फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये काय व्हायला पाहिजे, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यानं ते पैसे ज्याच्याकडे नाही आहेत त्याच्याकडे दिले पाहिजे. याच्यासाठी बँकिंग सिस्टम आहे. अनफॉर्च्युनेटली हे आपल्याकडे होत नाहीये. पण आम्ही व्यंकटेश मल्टीसेटच्या माध्यमातून रोल मॉडेल बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. आजही मला सांगायला अभिमान वाटतो की व्यंकटेश मल्टीसेटमध्ये आज एका डिपॉझिटरची सरासरी 4.5 लाख रुपये, पण एका कर्जाची सरासरी 10 वर्षानंतर जी 10,000 आम्ही सुरुवात केली होती ती वाढत वाढतच 85,000 रुपये गेली. म्हणजे आम्ही प्राऊडली सांगतो की एका डिपॉझिटरनं आमच्याकडे पैसे ठेवले तर त्याला व्याज तर भेटेल, पण सोबत 5 फॅमिली स्टॅबिलाइज तो करू शकतोय. आणि हा जो काही कॉज आहे त्याच्यामुळे आज संस्था ही मॅनेजमेंटची नाही, संस्था एम्प्लॉईची नाही, तर संस्था 2.5 लाख सभासदांची आहे. बरोबर. 2.5 लाख सभासद या संस्थेमध्ये जोडले गेलेत. आणि आज दुसऱ्या सभासदांना जोडण्यासाठी एम्प्लॉईला किंवा मॅनेजमेंटला काम करावं लागत नाही. 2.5 लाख सभासदच आता त्यांना त्यांचे जे काही बेनिफिट झाले हे पुढे पास करण्याचा प्रयत्न लोकांना सांगतात आणि त्यातनं ही संस्था वाढते. बरोबर. हा माझ्या आयुष्यातला मला असं वाटतं दुसरा टप्पा आहे. पहिला नोकरी, दुसरं संस्था. 2019 मध्ये ज्यावेळेस आम्ही विचार करत होतो की याला आणखी आपण वाढवलं पाहिजे, तर वाढवण्यासाठी काय, तर त्यावेळेस एक गॅप आम्ही आयडेंटिफाय केला. लोकांचे डिमांड कर्जासाठीच्या सातत्यानं वाढतात, पण त्या वेगळे डिपॉझिट वाढत नाही. 60 ते 65% डिपॉझिट त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला वाढतात. कर्जाचे डिमांड याच्याही पलीकडे आहे. त्यावेळेस एक अभ्यास केला तर असं लक्षात आलं की बँकिंग सिस्टममध्ये डिपॉझिट खूप जास्त आहेत, लोनिंग होत नाहीये, तेवढं कर्ज वाटप होत नाही. दुसरीकडे कर्जदार आहेत त्यांना कर्ज भेटत नाहीये. मग याच्यामध्ये आता जे काही नॉलेज आपल्याकडे गेन झालंय मागच्या 5-6 वर्षांमध्ये या सिस्टम मध्ये काम केल्यामुळे याचं दुवा होण्याचं जर आपण काम केलं तर, आणि मग 2019 मध्ये पहिल्या स्टार्टअपचा जन्म झाला, तो म्हणजे डील्स ऑफ लोन. ओके. डील्स ऑफ लोन हे जे काही स्टार्टअप आहे हे कर्ज वाटण्याचं काम करतात. वेगवेगळ्या बँकासोबत आणि फायनान्स कंपनीसोबत आम्ही टायअप केलेला आहे आणि यांचं कर्ज आम्ही लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी मदत करतो. मग डॉक्युमेंटेशन आणि हा सगळा पाठ हातात आला. ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती तर अगदी 10 लोकांची टीम होती. आज बघता बघता म्हणजे 5 वर्षानंतर जर हे गणित बघितलं 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 3,000 कोटीचं कर्ज वाटप झालं. म्हणजे जो काही थॉट होता त्याला आपण म्हणू शकतो की इम्पॅक्ट ड्रिव्हन काम, तर ते एक सायझेबल काम पण झालं. खूप मोठी गोष्ट आहे, एवढा 3,000 कोटी म्हणजे खूप मोठा. हा, आम्ही पण म्हणजे हा विचार आयुष्यात कधीच केला नव्हता की आपण एवढं काम काही करू शकू. फक्त त्याचा हेतू सुद्धा होता. बरोबर. याच्यासाठीचा कमर्शियल ऍस्पेक्ट किंवा कमर्शियल मॉडेल आम्ही नंतर बिल्ड केला. पण ते करत असताना आजही जी काही प्रॅक्टिस आहे, कुठल्याही कस्टमरला 1 रुपयाचा पण चार्ज आम्ही करत नाही. म्हणजे जे काही रेव्हेन्यू मॉडेल आम्ही बिल्ड केलं, म्हणजे जे DSA असतात, इंडिव्हिज्युअल DSA किंवा कॉर्पोरेट DSA, त्यांना पे आउट करतात आणि त्या पे आउटवर ह्या कंपनीचं कामकाज चालतं. म्हणजे कस्टमरसाठी फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे आणि ह्या पद्धतीनं हँड इन हँड ज्याला आपण सोशिओ कमर्शियल मॉडेल म्हणू शकतो, अशा पद्धतीचं मॉडेल इथून पुढेही सातत्यानं वेगानं वाढतंय. हे होत असताना पण जो दुसरा टप्पा होता इथं म्हणजे एक एम्पॉवरमेंट हा जो काही विषय होता आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. म्हणजे पूर्ण भारतभरातनं या म्हणजे ज्या काही एन्क्वायरीज वाढत होत्या, अगदी दिवसाला 10,000 लोकांपर्यंत एन्क्वायरी वाढायला लागली. आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही एम्प्लॉई किती वाढवणार. म्हणजे आम्ही सुरुवात केली होती 10 एम्प्लॉईपासून आणि आम्ही आमचा एक बेसिक प्लॅन केला होता की आपल्याला ऍसेट लाईट मॉडेल करायचं. त्यासाठी फर्निश्ड ऑफिस हा पहिला टप्पा होता. दुसरं काय लागणार होतं, कम्प्युटर. आम्ही कम्प्युटर लीजवर घेतले. लीजवर घेतल्यामुळे ती पण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नाहीच. मग खर्च काय होतं तर एम्प्लॉई, म्हणजे एम्प्लॉईच्या पगारासाठी पैसे लागणार, हीच काहीतरी एकमेव इन्व्हेस्टमेंट होती. आम्ही असं प्लॅन केलं की आपण काय एक एम्प्लॉई ऑफिसमध्ये जॉईन झाला की याचा ब्रेक इव्हन किती पटकन होईल, म्हणजे त्याला जेवढा पगार द्यायचा तेवढे पैसे तो कसे कमवू शकेल. आणि याला आम्ही खूप प्रॉपर मॉडेल वर्कआउट करून 3 महिन्यामध्ये ब्रेक इव्हन वर येईल, 4थ्या महिन्यामध्ये तोच कंपनीला काही पैसे देऊ शकेल. अशा पद्धतीचं मॉडेल वर्कआउट केलं. त्यात दुसरी एक थॉट प्रोसेस काय होती, तर एम्प्लॉईला पगार कधी द्यायचा, महिना संपल्याच्या नंतर. ओके. पण तो काम तर डे 1 पासून करणार आहे ना. त्याचा ट्रेनिंग आणि या सगळ्या गोष्टी, इंडक्शन खूप प्रॉपरली करून घेऊन आम्ही काम तयार केलं. आणि प्लॅन हा केला की एक बॅच, सुरुवातीला 10 लोकांची टीम आहे, 10 लोकांची टीम एकदा म्हणजे ब्रेक इव्हनला आली की ही टीम आपल्याला वाढवायची.
10 लोकांची मग 20 लोक झाली, 20 लोकांचा ब्रेक इव्हन झाला, ते झाल्यानंतर 40 लोकांची टीम तयार केली, 40ची 80 गेली. हे करत असताना आम्ही कोविडच्या अगोदर 650 लोकांच्या टीमवर पोहोचलो. वा. तेही अवघ्या 2 वर्षामध्ये. ही आमच्यासाठी पण म्हणजे मोर दॅन इमॅजिनेशन हीच गोष्ट होती. बरोबर. पण याच्यामध्ये स्ट्रक्चर खूप प्रॉपरली फॉलो केलं होतं की जिथं स्टार्टअपचा पण थॉट आहे, ट्रेडिशनल पण माइंडसेट आहे की आपल्याला कॅश बर्न पण करायचे नाहीये, पण आपल्याला स्केल पण करायचं आहे. अशा पद्धतीने हँड इन हँड चालणारं हे जे काही मॉडेल होतं हे खूप सिस्टमॅटिकली स्केल होत होतं. अनफॉर्च्युनेटली कोविड सारखी परिस्थिती आली आणि सगळं काही ठप्प झालं. त्यावेळी आम्ही म्हणजे होम लोन सारख्या काही प्रॉडक्टमध्ये पण होतो जिथं फिजिकली काम करायला लागायचं. पण त्याच गोष्टीकडे आम्ही कोविडमध्ये ज्यावेळेस सगळं काम थांबलं त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून बघितली. आमची जी आयटीची टीम होती वर्क फ्रॉम होम त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यावेळेस हा प्लॅन केले की भविष्यात असे चॅलेंजेस येऊ शकतात. असे कुठलेही चॅलेंजेस टॅकल करण्यासाठी म्हणजे आपला एम्प्लॉई घराच्या बाहेर नाही जाऊ शकला. आपले जे काही पार्टनर्स आहेत म्हणजे 2.5 लाख पार्टनर्स आम्ही तयार केले ज्यांच्या मार्फत भारतातल्या प्रत्येक कस्टमरला सर्व्हिस दिली जाते. तर ते मॉडेल पण त्यावेळेस आम्ही चेंज केले की आता आम्ही डायरेक्टली कस्टमरला सर्व्हिस देणार नाही. ते देण्यासाठी जो पार्टनर मॉडेल आम्ही तयार केली की जे म्हणजे व्हेरिएबल मॉडेलवर काम करतील. त्यांना मला पगार द्यायचा नाहीये, त्यांनी जेवढा बिझनेस आणला त्याच्यावर त्यांना कमिशन द्यायचंय. बरोबर. तर त्यांच्यासाठी पण मोटिवेशन होतं आणि आमच्यासाठी पण रिस्क फ्री बिझनेस होता. तर अशा पद्धतीनं ते सिस्टमॅटिक हे कोविडमध्ये करता आलं. दुसरं जे काही प्रॉडक्ट होते फिजिकल प्रॉडक्टवरनं डिजिटल प्रॉडक्ट. आता फक्त आम्ही डिजिटल प्रॉडक्टवरच आहोत कोविड नंतर. त्यामुळं वेगवेगळे जे लेंडर फक्त डिजिटली सर्व्हिसेस देतात लोन मधल्या त्या लेंडर सोबतच आम्ही स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन टाईप करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर म्हणजे कोविड नंतर फक्त डिजिटल लोन आणि त्यातही मॅक्झिमम बिझनेस लोन देण्यासाठी आम्ही काम केलं. त्याचे कारण होते की बिझनेस लोन हा असा एक विषय आहे की जे प्रोडक्टिव्ह लोन आहेत. म्हणजे एखाद्यानं बिझनेस लोन घेतलं तो त्याचा बिझनेस वाढवण्यासाठी तो लोन घेतोय, त्याचं रिपेमेंट करतोय. तर एक फॅमिली सस्टेनेबल होऊ शकते, तिथं काही एम्प्लॉयमेंट पण तयार होऊ शकतात. वेगळ्याच पर्सनल लोनचा जर विचार केला तर ते बऱ्यापैकी लाईफस्टाईलकडे जातात. म्हणजे कन्झम्पशन बेस्ड गोष्टीमधनं त्या फॅमिलीचं इन्कम नाही वाढत. अशा पद्धतीचा तो थॉट होता. तिथनं मग हे मॉडेल सक्सेसफुल झालं. मग 2019 मध्ये हे जे डील्स ऑफ लोन चालू झालं त्याचा सक्सेस पाहून हा विचार केला आपण आणखी असे मार्केटमध्ये खूप सारे स्टार्टअप्स आहेत जे स्ट्रगल करतात. म्हणजे सुरुवात तर केली, आयडिया पण चांगली पण स्केल करायला स्ट्रगल करतात. मग त्या ठिकाणी त्या स्टार्टअप सोबत स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन करून पार्टनरशिप करून पुढच्या कामाला सुरुवात झाली. आणि बघता बघता 2019 त्याच 2024 म्हणजे 5 वर्षात साधारणपणे 12 पेक्षा जास्त ब्रँड आपण इस्टॅब्लिश करू शकलो, सेट करू शकलो आणि स्केल करू शकलो. ग्रेट. म्हणजे यातले कितीतरी ब्रँड असे आहेत की म्हणजे ज्यांची मला सांगायला आनंद होईल की 2019ला म्हणजे आमच्याकडे एक ब्रँड आहे सेट2पे. 10 लाखाचा रेव्हेन्यू होता ज्यावेळेस मी कंपनी जॉईन केली. आज 2024 मध्ये म्हणजे मार्च 23 म्हणजे 22-23चा जो काही रेव्हेन्यू आहे तो 10 कोटीचा आहे. म्हणजे 10 लाख ते 10 कोटी 100 पट वाढ याच्यामध्ये मागच्या या 4 वर्षात करू शकलो. खूप मोठी गोष्ट आहे. अशाच पद्धतीच्या वाढ म्हणजे वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये जे डील्स ऑफ लोनचे मी जिथं नाव घेतलं की तिथंही म्हणजे साधारणपणे जी काही वाढ झाली आहे याच रेंजमध्ये आहे. 3-4 स्टार्टअपमध्ये साधारणपणे 4 ते 5 पटीची वाढ आहे 4 ते 5 वर्षामध्ये करू शकलो. सायझेबल ग्रोथ, सायझेबल इम्पॅक्ट एकंदरीत मला असं वाटतं या सगळ्या प्रवासात करता आला. तुम्ही एक टीचर म्हणून काम केलेलं आहे आणि आज एवढ्या कंपन्या आणि एवढं हे स्केल करणं ही जी गोष्ट आहे ना हे मॅक्सिमम वेळेला डोक्यातच येत नाही. हा माइंडसेट काय आहे? स्केल करणं हा माइंडसेट काय आहे? तो कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला जातो? काय चॅलेंजेस येतात किंवा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये स्केल करण्यासाठी? मी आतापर्यंत बघतोय तुम्ही एवढ्या कंपन्यांबद्दल बोलताय, ते सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्ही स्केलला खूप इम्पॉर्टंट दिलंय आणि ते फक्त इम्पॉर्टंट दिलं नाही तर ते उतरवलंय प्रत्यक्षामध्ये. तर याला थोडंसं डिकोड कराल का? याला थोडंसं एक्सप्लेन कराल का? कारण या पद्धतीने विचार करणारे लोक खूप कमी आहेत. बरोबर आहे. म्हणजे यातला मुख्य विषय काय होतो ना, आज जी काही अडचण आहे मुख्य त्याच्यामध्ये लोक आहे ना मोठी स्वप्न बघायला घाबरतात. स्केल हा विषय मला वाटतं सेकंडरी येतो. अगोदर तो मनात तर आणावा लागेल. म्हणजे तो एकदा मनामध्ये जर आणला ना तर मग त्याच्यावर काम होईल. पण मला असं वाटतं किमान 80-90% लोक आहेत स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्ये. याचं कारण काय तर त्यांनी स्वतःच्या बाउंड्री स्वतः सेट करून ठेवल्यात. ह्या बाउंड्री रिअलिटीमध्ये एक्झिस्ट करतायत का तर माझं मते करत नाहीत.
स्वतःचे बॅरियर स्वतः ब्रेक करू शकतो. हे ब्रेक करण्यासाठी काही चॅलेंजेस असू शकतात, पण ह्या चॅलेंजेससाठी मार्केटमध्ये रिसोर्स अवेलेबल आहेत. काय काय चॅलेंजेस असू शकतात? मला असं वाटतं कदाचित फायनान्शियल चॅलेंजेस एक असू शकतात, स्किलच्या आड येणारे, कदाचित प्रॉपर रिसोर्सेस म्हणजे ज्या पद्धतीचे ह्युमन स्किल असणारे वेगवेगळे लोक लागतील, हा विषय असू शकतात, किंवा बाकीचे काही चॅलेंजेस असू शकतात. पण मार्केटमध्ये प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. म्हणजे अगदी व्यवसायाच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांचा एक थॉट काय असतो की धंदा करायचा म्हणजे पैसे लागणार, आणि एकीकडे दुसरं एक स्टेटमेंट असतं की धंदा स्वतःच्या पैशाने करायचा नसतो. आता दोन्ही स्टेटमेंट मधलं कोणतं स्टेटमेंट खरं आहे? मला असं वाटतं दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे जो माणूस म्हणतोय ना धंदा स्वतःच्या पैशाने करायचा नसतो, तेही स्टेटमेंट खरं आहे, आणि धंदा करण्यासाठी स्वतःचे पैसे लागतात हेही स्टेटमेंट खरं आहे. आपण दोन्ही कुठल्या प्रकारचे लोक आपल्याला मार्केटमध्ये दिसतात, पण कुठल्या कॅटेगरीमध्ये जायचा प्रयत्न करतात हा विषय महत्वाचा. मग पैसे कुठून कुठून उपलब्ध होऊ शकतात? तर मला असं वाटतं बँक हे एक फॉर्मल चॅनल आहे. फक्त बँक हे फॉर्मल चॅनल हे डे वनला एक्झिस्ट करत नाही नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी. पण तुम्ही एखादा व्यवसाय चालू करता, त्याच्यामध्ये पण जे चांगले चांगले बिझनेस आहेत, ट्रेडिशनल बिझनेस, त्याच्यामध्ये बँक फंडिंग अवेलेबल आहे. बरोबर. अगदी 70%, 75% टोटल कॅपिटल रिक्वायरमेंटचे आपल्याला पैसे लागतात. ओन कॉन्ट्रीब्युशन हा एक विषय येतो. साधारणपणे 25% ते 30% कॅपिटल आपल्याकडे पाहिजे. आता एक गोष्ट मात्र निश्चित आहे की म्हणजे अगदी एका दिवसात कोणी उद्योजक किंवा व्यावसायिक होऊ शकत नाही, तो व्हायचा विचार पण नाही करायला पाहिजे. माझ्या दृष्टीनं म्हणजे आपल्याला सिस्टमॅटिकली एखादी जर्नी कंप्लीट करायची असेल ना, तर अगोदर हे ठरवावं लागेल की कुठल्या क्षेत्रामध्ये जायचंय. ज्या क्षेत्रामध्ये जायचंय त्या क्षेत्राचं डीप नॉलेज आपल्याकडे पाहिजे. नॉलेज नसताना ब्लाइंडली जर आपण एखादी उडी मारली तर त्या ठिकाणी फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे एखादं क्षेत्र निवडलं पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला जॉब केला पाहिजे. तो जॉब जर केला तर काय होईल, त्यातलं इन डेप्थ नॉलेज आपल्याकडे. फक्त ते करत असताना म्हणजे जॉब एम्प्लॉई आणि इकडे एंटरप्रेनर, याच्यामध्ये एक जर्नी आहे एंटरप्रेनर. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये तो पेरोलवरच आहे, तो एम्प्लॉईच आहे, फक्त त्याचा माइंडसेट एंटरप्रेनरचा पाहिजे. म्हणजे ती कंपनी माझी स्वतःचीच आहे ह्या पद्धतीनं, ह्या विचारानं जर त्यांनी काम केलं तर त्याच्यामध्ये म्हणजे रिस्क नाही घेतो तो एंटरप्रेनर झाला. स्वतःचे पैसे पण त्याने लावलेले नाही, सगळ्या गोष्टी समजून घेतोय, आणि सगळ्या गोष्टी इन टू इन समजून घेतोय. आता जी कंपनी आहे, ज्या कंपनीचे जे काही ओनर्स आहेत, ते जर ह्या आयडियाला बल देत असतील तर म्हणजे याच्यासाठी रिस्क फ्री काम आहे सगळं. बरोबर. तर ह्या पद्धतीनं जर आपण एक्सप्लोर केलं, ह्या जर्नीमध्ये काय काय होऊ शकतो. एक तर प्रॉपर एक्सपिरियन्स भेटला, तो जॉब करतो, त्यातनं काही अर्निंग पण झालं, आणि आता तो त्या कॅटेगरी मधल्या बिझनेसमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. कदाचित त्याच बिझनेसमध्ये त्याला पार्टनर होण्याची संधी भेटू शकते. बरोबर. किंवा आणखी पण काही ऑपॉर्च्युनिटी आपण एक्सप्लोर करू शकतो. अशा पद्धतीने आपण तो प्रयत्न करायला पाहिजे. की जसं तुम्ही आता सांगितलं की जॉब आपण एखाद्या ठिकाणी करतो, प्रत्येक माणसाचं काय असतं ना की एका फील्डमध्ये त्याची एक्सपर्टी असते. म्हणजे तो समजा टेक्निकल पर्सन आहे तर तो टेक्निकल ह्याच्यामध्ये एक्सपर्ट असतो. एखाद्या IT कंपनीत जॉब करतोय तर तो तिथला एक्सपर्ट असतो. पण त्याला लागून जे बाकीच्या गोष्टी आहेत की मार्केटिंग असेल, सेल्स असेल, फंडिंग असेल, फायनान्स असेल, HR असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो अचीव्ह नाही करू शकत. तर एखाद्याला म्हणजे ते कशा पद्धतीने आपण अचीव्ह केलं पाहिजे जेणेकरून तो, नाहीतर मी असे खूप सारे उद्योजक बघितलेत की ते टेक्निकली एका ह्यात असतात, जॉब करत असतात, त्यांना असं वाटतं की अरे मी पण आता करू शकतो, हे तर मला सगळं माहिती आहे, पण पुढे जाऊन ते त्यांना तिकडे फेल्युअर येतं. कारण ह्या गोष्टी त्यांना माहिती नसतात. बेसिकली सेल्स असेल, मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, तर ते कशा पद्धतीने आपण आत्मसात केलं पाहिजे. मला वाटतं तुम्ही आता जे काही ब्रीफ केलंय ना, याच्यामध्ये प्रश्नही आहे आणि काही उत्तर पण आहेत. अच्छा. जसं तुम्ही सांगितलंय की जनरली प्रत्येक माणसाकडे एक्सपर्टाईज असतात, डोमेन एक्सपर्टाईज. म्हणजे कुणीतरी सेल्सचा एक्सपर्ट असेल, कुणीतरी फायनान्सचा एक्सपर्ट असेल, कुणीतरी अकाउंटचा एक्सपर्ट असेल, कुणीतरी ऑपरेशनचा एक्सपर्ट असेल. आता जो एंटरप्रेनर आहे हा कदाचित त्याच्यापैकी एकाच गोष्टीतला एक्सपर्ट असू शकतो. बरोबर. मग बाकीच्या गोष्टी त्यांनी अरेंज कशा केल्या पाहिजेत. तर इकडं जी काही इकोसिस्टम तयार झाली आहे, जसं तुम्ही सांगितलं की सगळ्या डोमेन मधले एक्सपर्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर मला स्वतः एंटरप्रेनरकडे जे बेसिक स्किल असणं गरजेचं आहे, कुणालाही उद्योजक व्हायचं असेल ते म्हणजे पीपल स्किल. चांगली लोक शोधता येणं, त्यांना नर्चर करता येणं, त्यांना ग्रूम करता येणं, त्यांच्या माध्यमातून बिझनेस ग्रो करता येणं. म्हणजे कुठलाही एक बिझनेस एकटा माणूस करू शकत नाही असं मला वाटतं. बरोबर. ही एक प्रॉपर टीम, प्रॉपर सिस्टम जर आपण बिल्ड करू शकलो तर काम खूप सोपं होईल ना. त्यासाठी जे बिझनेस फंक्शन्स आहेत त्यातली चांगली लोक आपण या बिझनेसमध्ये, आता आपण जे म्हणजे कल्चर पाहतो भारतामध्ये, म्हणजे स्टार्टअप इकोसिस्टम खूप चांगले बिल्ड होत चालले. इथं हे खूप सिस्टमॅटिकली हाताळलं जातं बघा.
स्टार्टअप मध्ये मला वाटतं कुठले एक सक्सेसफुल स्टार्टअप नाही जे फक्त एका माणसाने चालू केले. तिथं बरोबर. कमीत कमी 3-4 फाउंडर असतात. राईट. आणि 3-4 फाउंडरकडे 3-4 स्किल सेट असतात वेगवेगळे. हे स्किल सेट एकत्र येतात आणि ते पुढे काम करतात. त्यातलं कुणीतरी सपोज टेक मधला एक्सपर्ट असतो, कुणीतरी सेल्स मधला एक्सपर्ट असतो, कुणीतरी ऑपरेशन मधला एक्सपर्ट असतो. ह्या जबाबदाऱ्या घेतल्यामुळं आता ग्रुपच्या ओनरकडे सगळे स्किल आहेत. क्या बात आहे. तर त्यांना ते स्केल होऊ शकतं. ट्रेडिशनल बिझनेसमध्ये हे काय करता येईल, ह्या सगळ्या लोकांना आपण हायर करू शकतो आणि त्यांचं ओनरशिप माइंड आपल्याला कसं बिल्ड करता येईल हे आपल्याला काम करता येईल. त्याच्यामध्ये परत स्टार्टअप मध्ये जी काही कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये ईसॉप नावाचा एक प्रकार आहे. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन. तुम्ही एम्प्लॉईला काही स्टॉक देऊ शकता, त्यांना काही शेअर्स देऊ शकता. हे जर दिले ते कंपनीचे ओनर झाले ना. राईट. आता हे दिल्यानाही होतील, नाही देताना ते कल्चर बिल्ड करून पण होऊ शकतात. ही ओनरशिपची मेंटॅलिटी जर आपण बिल्ड करू शकलो तर हे काम निश्चित होईल. अगदी सांगायचं म्हटलं ना तर आमच्याकडे आम्ही सगळ्या स्टार्टअपमध्ये किंवा बिझनेसमध्ये केलंय, पण लिटरली आम्ही कोऑपरेटिव्ह मध्ये पण हे कल्चर बिल्ड केलं. आमची कोऑपरेटिव्ह जे मी व्यंकटेश मल्टीसेटचं उदाहरण सांगितलं की तिथं आता जवळपास 250 लोकांची टीम आहे. आणि मला सांगायला आनंद होईल की अगदी 10 वर्षापूर्वी जो ड्रायव्हर माझ्याकडे जॉईन झाला होता तो आजही कंपनीमध्ये काम करतो, आजही व्यंकटेश मल्टीसेटमध्ये काम करतो. ही संस्था माझी आहे म्हणूनच काम करतो. 10 वर्षात एकदाही तो लेट आला नाही, एकदाही त्याच्यामुळे मला एखाद्या मिटिंगला किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. अमेझिंग. 250 लोकांचं व्हिजन एकदम क्लिअर आहे. यासाठी महत्वाचं काय लागतं की आपण त्या व्हिजनची अलाइनमेंट करू शकतो का. आम्ही तिथलं आमचं जे काही स्वप्न आहे, लोकांना सक्षम करून बुलंद भारताची निर्मिती करायची. मला असं वाटतं की प्रत्येक माणूस मोठे स्वप्न पाहत नाही, पण मोठ्या स्वप्नाचा भाग व्हायला सगळ्यांना आवडतं. बरोबर. आता मला ते उद्योजकाचं स्किल आहे की तो ह्या सगळ्या लोकांना सहभागी करून घेऊ शकतो का. ज्याच्यामध्ये पार्टनर्स असू शकतात, ज्याच्यामध्ये एम्प्लॉई असू शकतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स असू शकतात, कस्टमर्स असू शकतात. आता आमचे कस्टमर पण व्यंकटेश विषयी बोलतात की तुम्ही या संस्थेत जॉईन व्हा, तुम्ही सभासद व्हा. हे कसं मग होत आहे, म्हणजे मी जाणीवपूर्वक कोऑपरेटिव्ह सांगतोय. इकडे आम्ही स्टार्टअप मध्ये ती सिस्टम बिल्ड केलीच आहे, पण त्यासाठी ते बेनिफिट्स पण त्यांना दिलेले आहेत. की फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी अगदी आमची जी टीम आहे व्यंकटेश मल्टीसेट, आम्ही त्याला व्यंकटेश परिवार म्हणतो. तिथं जवळपास या 250 लोकांसाठी आम्ही त्यांच्या फ्युचरची जी काही स्कॅरिटी असते, जी काही भीती असते, त्याच्यासाठी आम्ही पेन्शन स्कीम चालू केलेली आहे. अरे वा. बर. की 60 वर्षानंतर काय करायचं, 60 वर्षानंतर त्यांना पेन्शन मिळेल. आता त्यांचे बाकीचे प्रश्न काय होते, मुलांना चांगलं शिक्षण कसं घेता येईल, आम्ही त्याच्यासाठी म्हणजे शैक्षणिक भत्ता चालू केला. त्याच्यानंतर विषय होते की आयुष्य फक्त काम करण्यासाठी नाही, आयुष्याचा आनंद घेण्यासाठी पण आहे. त्याच्यासाठी आम्ही काय केलं की जे लोक आमच्याकडे जॉईन आहेत त्या कपलसाठी आम्ही त्यांना काही ट्रिप ऑफर केल्या वर्षामध्ये की तुम्ही फक्त काम करू नका, काही दिवस तुम्हाला पेड लिव्ह पण भेटतील आणि तुम्हाला ते कॉम्पेन्सेट पण केलं जाईल त्या ट्रिपला जाण्यासाठी. परत आम्ही विचार केले की ते तर सॅटिस्फाईड झाले, त्यांचे पॅरेंट्स, त्यांचे आई वडील, कदाचित त्यांनाही कुठेतरी जावंसं वाटत असेल, एखाद्या धार्मिक स्थळी गेलं तर ते आनंदी होतील. त्यांच्यासाठी आम्ही तीर्थयात्रांचं पण प्लॅन केलं आणि कंपल्सरी केलं की नाही तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आई वडिलांना कुठेतरी घेऊन जायला पाहिजे प्रत्येक वर्षी. मग हे जे काही डॉट्स आहेत, आम्ही परिवार म्हणतोय तर परिवारासाठी लोकांची काळजी घेतोय. म्हणजे त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी जे काही केलं पाहिजे ते आम्ही आमच्या परिवारासाठी करतो. हा परिवार आमचा काही 2-4 लोकांचा नाही, हा 250 लोकांचा परिवार आहे. आणि हेच कल्चर आम्ही आमच्या वेगवेगळ्या स्टार्टअप मध्ये बिल्ड करायचा प्रयत्न करतोय की जिथं मला असं वाटतं हा प्रॉब्लेम राहत नाहीये. मग ज्यांच्याकडे जे स्किल आहे ते स्किल घेऊन येतात, ज्यांच्याकडे स्किल नाही, ज्यांच्याकडे विल आहे, तो विलिंगनेस त्यांच्याकडे आहे. तो विलिंगनेस असल्यामुळे स्किल एम्पावर करण्याचं कामही आम्ही करतोय. आता तर ह्या स्टार्टअप इकोसिस्टम बिल्ड होतीये, आम्ही नवीन काही स्टार्टअप घेऊन येतोय. ह्या पद्धतीनं मला असं वाटतंय एकंदरीत काम केलं जातंय. एक पिन पॉइंटेड प्रश्न विचारतो सर, कारण तुम्ही स्वतः हे प्रूव्ह केलेलं आहे. एक शिक्षक म्हणून तुमच्या करिअरची सुरुवात तुम्ही केलेली आहे आणि आज एवढं मोठं एम्पायर केलेलं आहे. स्केलेबल बिझनेस करण्यासाठी, एक हे एम्पायर उभं करण्यासाठी एक्झॅक्टली काय केलं गेलं पाहिजे. तुम्ही एखादा स्टार्टअप सुरू करताय तर स्टार्टअप सुरू करताना तुमची थॉट प्रोसेस काय असते, मनाच्या स्तरावर तुम्ही काय काय विचार केलेला असतात आणि बाकीच्या गोष्टी प्रॅक्टिकली ह्या पण तुम्ही काय काय बघता. मला वाटतं खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना ह्या प्रश्नाला क्रॅक करताना खूप अडचणी येतात. म्हणजे बिझनेस कोणता चालू करायचा, कसा चालू करायचा, स्केलेबल बिझनेस नेमका कसा चालू करायचा. आता एकंदरीत मला असं वाटतं याच्यामध्ये प्रत्येकाचे थॉट वेगवेगळे असू शकतात, पण याचा माझा जो काही थॉट आहे ना तो एकदम क्लिअर आहे. आपण असा कुठला प्रॉब्लेम आहे जो सॉल्व्ह करू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असू शकतो. इम्पॅक्ट ऍट स्केल आपण जे काही म्हणतो ना, तर म्हणजे
खूप प्रॉफिटसाठी बिझनेस करायचा आहे अशी एखादी केस असेल ना, तर तो बिझनेस मोठा नाही होणार. पण काहीतरी कॉज असेल की हा प्रॉब्लेम मी जर सॉल्व्ह केला ना, लोकांच्या आयुष्यामध्ये मी काही व्हॅल्यू ऍड करू शकतो, कॉन्ट्रीब्युट करू शकतो आणि सायझेबली करू शकतो. बरोबर. मला वाटतं अशा पद्धतीचा बिझनेस आपण निवडला पाहिजे. आता हा निवडताना दुसरी काळजी काय घ्यायला पाहिजे, याच्यासाठी मी अलाइन्ड आहे का, मी पॅशनेट आहे का. जर मी पॅशनेट नसेल, मी अलाइन नसेल, फक्त माझा एकमेव अजेंडा आहे की कमर्शियल ऍस्पेक्ट आहे, तर तो बिझनेस कधीच मोठा होऊ शकत नाही. अच्छा. तर हा थॉट एकदम क्लिअर ठेवायला पाहिजे. पैसा नक्कीच आवश्यक आहे, पण फक्त पैसाच ही अडचणीचा विषय. फक्त पैशाशिवाय हे पण अडचणीचं आहे, फक्त पैसा हेही अडचणीचं आहे. तर मॉडेल ह्या पद्धतीनं बिल्ड व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू क्रिएट करतोय मल्टिपल स्टेक होल्डरसाठी. मग ते मल्टिपल स्टेक होल्डर हे कस्टमर असू शकतात, व्हेंडर सप्लायर असू शकतात, आपले एम्प्लॉई असू शकतात, आपले इन्व्हेस्टर्स असू शकतात, सगळेच लोक असू शकतात. बरोबर. अशा पद्धतीच्या बिझनेसचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं तो खूप स्केल होऊ शकतो. म्हणजे पहिला विषय काय, तर आपण इम्पॅक्ट ओरिएंटेड मॉडेल निवडतोय का की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू ऍड करू शकतो सगळ्यांमध्ये. दुसरा विषय काय, फॉर शुअर हा बिझनेस प्रॉफिटेबल होऊ शकतो का, ओके, हा सस्टेनेबल होऊ शकतो का, हा स्केलेबल होऊ शकतो का, हा बिझनेस ऍसेट लाईट मॉडेलवर चालू शकतो का, आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे तो फ्युचर प्रूफ असू शकतो का. ओके. म्हणजे कदाचित आज एखादा प्रॉब्लेम एक्झिस्ट करतोय, पण एकंदरीत ज्या पद्धतीनं आपला देश किंवा पूर्ण जग पुढे चाललंय आणि त्यांना कदाचित कालबाह्य होणार आहेत काही गोष्टी, त्याच्यामध्ये जर आपण एखादं काम करायला सुरुवात केलं तर मला असं वाटतं तोही चुकीचा विषय होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण सनराईज इंडस्ट्रीकडे जायला पाहिजे, सनसेट इंडस्ट्रीकडे नाही जायला पाहिजे. बरोबर. म्हणजे असे आपण जर काही फिल्टर लावले की हा म्हणजे ह्या क्रायटेरियामध्ये आपण फिट होतोय का, ह्या क्रायटेरियात फिट होतोय का, ह्या क्रायटेरियात फिट होतोय का, तर ही एकदम प्रॉपर आणि आयडियल केस असू शकते. आणि त्यातनं पण म्हणजे ही आयडिया कितीही मोठी असेल याची सुरुवात मात्र एकदम छोटी करायला पाहिजे. सुरुवात छोटी करून आपण काय करायला पाहिजे, एक मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट जो MVP म्हटलं जातं याच्यावर काम करायला पाहिजे. आयडिया खूप मोठी पण खूप छोट्या लेवल आपल्याला टेस्ट करू शकतो का. म्हणजे काय होईल, तर जर ही काय होतं, आपण ज्यावेळेस थेरॉटिकल लेवलवर बोलतो आणि त्याला त्या स्केलवर एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला, ती व्हॅलिडेट झालेली नसेल तर तरी आपण फसणार आहोत. त्याच्यामुळे पहिला टप्पा काय पाहिजे, बिझनेस आयडिया कशी असावीत हे एक मी सांगितलं. दुसरा विषय काय, आयडिया व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे. व्हॅलिडेशन शिवाय पुढे जायलाच नाही पाहिजे. आयडिया व्हॅलिडेट करण्यासाठी खूप छोटी जॉग्राफी, खूप छोटी टीम, खूप छोटा प्रॉडक्ट, खूप छोट्या स्केलवर काम करायला पाहिजे. म्हणजे कितीतरी उदाहरण आहेत. डंजो सारखी इतकी मोठी कंपनी होती, ज्या फाउंडरनं सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुप चालू केले होते. व्हॉट्सअप ग्रुपवर त्याने बघितलं की त्याला जो प्रॉडक्ट बिल्ड करायचा होता, तर ऑर्डर कोण कोण देऊ शकतं, आणि ज्यावेळेस ऑर्डर आल्या, ऑर्डर वाढायला लागल्या, मग ऍक्च्युअल कंपनी प्लॅन केली गेली. बरोबर. अशा पद्धतीने विचार केला गेला. म्हणजे त्यांनी बिझनेस आयडिया, त्याचं व्हॅलिडेशन, आणि मग तो मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट, आणि मग पुढे ग्रोथ आणि स्केल. ह्या पद्धतीने खूप सिस्टमॅटिकली गेलं ना तर अडचण येत नाही. दुसऱ्या विषय याच्यामध्ये काय करायला पाहिजे, खूप साऱ्या आयडिया येतात, कितीतरी सक्सेसफुल होतात, कितीतरी फेल होतात. फेलचं प्रमाण नक्कीच जास्त असतं. तर स्टार्टअप किंवा बिझनेस करत असताना हाही एक माइंडसेट ठेवायला पाहिजे, आपण फेल होतो एखाद्या आयडियामध्ये तर त्या आयडियामध्ये स्टक नको व्हायला, कारण ती एक आयडिया आहे. बरोबर. आपण दुसऱ्या परत आयडियावर काम करू शकतो. ज्यावेळेस MVP लेवलवर तो फेल होतोय, म्हणजे ज्याला आपण फेल फास्ट म्हणू शकतो, आपल्याला हेही पटकन समजायला पाहिजे की आपण फेल होतोय, नाही ही आयडिया कदाचित योग्य नाहीये, किंवा त्या आयडियासाठी आपण योग्य नाहीये, किंवा आताची सिच्युएशन योग्य नाहीये, किंवा आताच्या जॉग्राफी योग्य नाहीये. खूप सारे कारण असू शकतात, पण हे आपण जर अंडरस्टँड करून घेतलं पटकन, नाहीतर काय होतंय, बरेच सारे लोक आहेत ना एखाद्या बिझनेसला एकदम स्टकअप होऊन जातात, स्टिक होऊन जातात, की हा बिझनेस मी चालू केल्याने मला सक्सेसफुलच करायचा आहे. 2 वर्ष होतात, 4 वर्ष होतात, तो माणूस स्वतः संपतो, कर्जबाजारी होतो. पण हे कशासाठी, म्हणजे बिझनेस करायचा आहे, इम्पॅक्टफुल करायचा आहे, चांगलं करायचं आहे, प्रॉफिटेबल, सगळ्या गोष्टी खऱ्या, पण जर ह्या स्टेप बाय स्टेप अप्रोच जर आपण ठेवू शकलो तर मला असं वाटतं खूप लिमिटेड अडचणी येऊ शकतात. अडचणी येणार नाही असं नाही, लिमिटेड अडचणी. तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केलेली आहे. मला वाटतं की आणखीन पण तो आतमध्ये एक शिक्षक आहे, कारण तुम्ही आता ज्या पद्धतीने एक्सप्लेन करताय, की म्हणजे जसं की तुम्ही आता बोलला होता की बिझनेस ज्यावेळेस करता त्यावेळेस तो एखादा बिझनेसला कसं त्यामध्ये लोक आणली पाहिजे, त्याला कसं नर्चर केलं पाहिजे वगैरे सांगत होता. तर त्याच्या पुढचा प्रश्न माझ्या डोक्यात आला होता की त्यांना तुम्ही टिकवलं कसं पाहिजे, त्यासाठी काय.
तर त्याचं पण उत्तर तुम्ही लगेच पुढच्या टॉपिकमध्ये दिलं. तर मला वाटतं की ते खाडाचा शिक्षक जे आहे ते आणखीन आहे. तर तुम्ही एज्युकेशन सिस्टम मध्ये आहात का, किंवा एज्युकेशन सिस्टम मध्ये काय करणार आहात, किंवा एज्युकेशन सिस्टमला स्केलेबल कसं करणार आहात, त्यामध्ये स्पेसिफिक जे आता टीचर्स आहेत आणि काही टीचर्स असे पण आहेत की ज्यांच्याकडे वेगवेगळ्या स्किल्स आहेत. जसं की मी आज एक लाईफ कोच म्हणून काम करतोय, फोटोग्राफर म्हणून काम करतोय. तर या सगळ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी काही तुमचं प्लॅन आहे का? मला वाटतं म्हणजे माझ्या एकदम आवडीचा प्रश्न तुम्ही विचारला. अच्छा. कारण जिथं माझ्या करिअरची सुरुवात झाली प्राथमिक शिक्षक म्हणून, आणि जोपर्यंत मी शिक्षक म्हणून काम केलं तर तेवढं डिव्होटेड आणि पूर्ण तन मन धनात त्याच्यामध्ये काम केलं. तर आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मी काम करतोय, कारण आता सध्या मी बँकिंगमध्ये आहे, फायनान्समध्ये आहे, पेमेंटमध्ये आहे, IT मध्ये आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आहे. ह्या सगळ्या सेक्टरमध्ये काम करत असताना म्हणजे हा थॉट कायमच होते की आपल्याला जे क्षेत्र म्हणजे एज्युकेशन हा जो काही विषय आहे, दुसरा महत्वाचा विषय काय होता, तर एकंदरीत ग्रुपचं जे काही विजन आहे, अगदी एका शब्दात सांगायचं म्हटलं तर एम्पॉवरमेंट, एम्पॉवरिंग पीपल, एम्पॉवरिंग नेशन. तर हे एम्पॉवरमेंट कशातनं होऊ शकतं, वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय, पण यातनं सगळ्यात मोठा जो इम्पॅक्ट येऊ शकतो तो येऊ शकतो शिक्षणाच्या माध्यमातून, एज्युकेशनच्या माध्यमातून. तर त्या सेक्टरवर पण आम्ही सिरियसली विचार करत होतो. आणि सिरियसली विचार करत असताना मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही व्यंकटेश एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड या नावानं कंपनी सुरू करून हे एडटेक स्टार्टअप सुरू केले. त्याच्या मागची जी बेसिक थॉट प्रोसेस आहे, थॉट प्रोसेस काय, तर ऑलरेडी म्हणजे एज्युकेशन सिस्टम तर मी जगलोय 2008 ते 2015, म्हणजे जवळपास 7 वर्षाचा कालावधी, आणि अगदी ग्रासरूट लेवलवर प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये काम केलं. तर एकंदरीत ह्या सिस्टम मध्ये काय चॅलेंजेस आहेत, काय अपॉर्च्युनिटीज आहेत, याच्याबद्दल बऱ्यापैकी क्लॅरिटी आहे. आता एकंदरीत जर बघितलं ना आपण, म्हणजे आता ज्या पद्धतीचं आता फॉर्च्युनेटली म्हणजे हा विषय 1986चं शैक्षणिक धोरण आणि त्याच्यानंतर जे काही बदल होणं अपेक्षित होतं त्या वेगानं ते बदल झाले. पण आता नुकतं शासनानं न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP आता आणली आहे आणि याचं इम्प्लिमेंटेशन पण आता सुरू झालं. जे प्रॉब्लेम होते त्याच्यावर काम करणं, तो जे ऍड्रेस करायचा विषय सगळं NEP मध्ये बऱ्यापैकी झाला. पण याचं इम्प्लिमेंटेशन कधी होणार, कसं होणार, किती होणार, हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण शासकीय स्तरावर एकंदरीत आपण ज्या गोष्टी बघितल्या की एखादं धोरण येतं, ह्या धोरणाची अंमलबजावणी व्हायला पुढचे 10 वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर धोरणच बदललेलं असतं. ही रियालिटी आहे, ही फॅक्ट आहे. तर या फॅक्टच्या अनुषंगानं ज्या काही ब्रॉड लेवलवर आम्ही काही गोष्टी करायचं ठरवलंय, जे काही प्रॉब्लेम मला लक्षात आले, यातला पहिला मोठा प्रॉब्लेम काय बघा, तो मोठा प्रॉब्लेम आहे की एकंदरीत आपण पाहतो, जसं तुम्ही मगाशी सगळे स्किल सेट वाल्या सगळ्या लोकांविषयी बोलले, ज्यावेळेस मी वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि बोलतो त्यांना विचारते की तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुमच्या अकॅडमिक एज्युकेशनचा किती इम्पॅक्ट आहे. तुम्हीच फोटोग्राफर आहात, तर तुमचं एक पॅशन आहे, तुम्ही तुमच्या अकॅडमिक्स मध्ये फोटोग्राफीविषयी काय काय शिकले? काहीच नाही. हा प्रश्न म्हणजे मी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 100 लोकांना जर विचारला, कमीत कमी 90% लोकांचं उत्तर असं असतं की नाही, प्रोफेशनल करिअर वेगळं आहे आणि अकॅडमिक विषय वेगळा. पुढचा प्रश्न माझ्या मनामध्ये तयार होतो, मग अकॅडमिक लाईफचा फायदा होत नाहीये का, आणि तो जर झाला तर किती इम्पॅक्ट होऊ शकतो? तुम्ही सिम्पली तुमचा विषय सांगा. बघा, जर फोटोग्राफी हा विषय तुम्हाला तुमच्या कॉलेज लाईफमध्ये किंवा त्याच्या अगोदर टीनेज लाईफमध्ये जर तुम्हाला शिकायला भेटला असता, त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये काही फायदा झाला असता का? डेफिनेटली नक्कीच झाला, 100% झाला असता. इव्हन मी तुम्हाला थोडंसं माझं सांगेन, जसं तुम्ही सांगितलं की मी पण धाराशिवचा आहे, खूप छोट्या गावातला आहे, तर फोटोग्राफीमध्ये करिअर होऊ शकतं हेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कळतं. किंवा तुम्हाला ऍक्टिंग करायची तर ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय, मग ऍक्टिंग करण्यासाठी मी बघतो की छोट्या छोट्या गावातून मुलं मुंबईला येतात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. तोपर्यंत तिथली जी मुलं आहेत तोपर्यंत त्यांनी 10 एकांकिकामध्ये हे केलेलं असतं, नाट्यसंमेलनं पाहिलेले असतात, आणि म्हणजे फक्त एवढं चॅलेंज नाहीये तर एज्युकेशन मध्ये नाहीये ह्याचा आणखीन संबंधच नसतो आपल्या लाईफ मध्ये. करेक्ट. म्हणजे हा जो काही विषय ना बेसिकली की शेवटी जीवन आपल्याला जगायचं आहे आणि जगण्यासाठी आपल्याला त्याला बॅकिंग करणाऱ्या, रेव्हेन्यू जनरेट करणाऱ्या काही ऑप्शन्स असावे, पण अकॅडमिक लाईफमध्ये याच्याविषयी बोललंच जात नाही. हे कधीपासून बोललं पाहिजे? सुनर द बेटर, म्हणजे अगदी पहिलीपासून बोलायला पण हरकत नाहीये. एकंदरीत आपण शिक्षणामध्ये बघितलं ना, म्हणजे आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये अगदी बघितलं ना, आपल्याला जे काही शालेय शिक्षण दिलं जातं त्याच्यासोबत काय काय देणं अपेक्षित आहे.
किंवा जे मिसिंग आहे असं आपण म्हणू शकतो, की ते जर ऍड केलं ना हम्म. तर खूप चांगल्या पद्धतीनं पुढच्या जनरेशन तयार होऊ शकतात आणि आपल्या देशाला जे काही महासत्ता बनायचंय, हम्म. आपण 5-6 नंबरवरनं आता 3-4 नंबरवर आलोय आणि आपल्याला महासत्ता बनायचंय, नंबर 1ला जायचंय, तर याच्यासाठी या 2 गोष्टी जर ऍड केल्या, म्हणजे शालेय शिक्षणासोबत एक शिक्षण द्यायला पाहिजे उद्योजकीय शिक्षण, बरोबर, आणि त्याच्या पुढचं असेल आर्थिक शिक्षण. या 2 गोष्टींची जोड जर आपण जितक्या पटकन मुलांना देऊ ना, तर ही खूप वेगळ्या लेवलवर आपण काम करू शकतो. म्हणजे अगदी मला वाटतं परवाच्याच भाषणामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की म्हणजे आपल्याला टॉप 3 वर लवकरच यायचंय, $5 ट्रिलियन स्वप्न पूर्ण करायचंय, आणि याच्यासाठी जो सगळ्यात मोठा रोल प्ले करेल ते असतील स्टार्टअप्स. युथला त्यांनी आवाहन केलं त्याच्यामध्ये, म्हणजे दिल्लीमध्ये स्टार्टअप महाकुंभ होता आणि त्याला ऍड्रेस करताना त्यांनी हा विषय सांगितला की एंटरप्रिनर्स आहेत, स्टार्टअप फाउंडरच आहेत, भले ट्रेडिशनल बिझनेस असो किंवा इकडे टेक ड्रिव्हन स्टार्टअप्स असो, हेच लोक आहेत जी महासत्ता बनण्यासाठी कॉन्ट्रीब्युट करू शकतात. म्हणजे थोडक्यात काही तर उद्योजक आहे, भलेही पारंपरिक उद्योग करू द्या, एकदा छोटा रिटेल बिझनेस करू द्या, स्टार्टअप करू द्या, पण देशाला महासत्ता बनण्यासाठी सगळ्यांना क्लिअर आहे की उद्योग व्हायला पाहिजेत. मग उद्योग व्हायला पाहिजेत, उद्योजक घडायला पाहिजेत, मग हे घडले कधी पाहिजेत? त्यांचं अकॅडमिक लाईफ संपल्यानंतर. तिथनं जर त्यांची स्टार्ट होत असेल तर निश्चित त्यांना स्ट्रगल करावं लागेल, पण हेच जर एज्युकेशन सिस्टमचा जर आपण पार्ट बनवला तर मला वाटतं खूप चांगलं होईल. म्हणजे बरोबर, हा एक प्रॉब्लेम आम्ही ऍड्रेस करण्याचं ठरवलं की याच्यामधून आपण काय करू शकतो. म्हणजे बेसिकली 2 गोष्टी आम्ही फोकस करण्याचं ठरवलं. एक स्किलिंग, बरोबर, आपण लोकांना खूप चांगलं स्किल द्यायला पाहिजे, आणि ह्या स्किलिंगचं रूपांतर लाईव्हलीहूड मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जो काही पार्ट पाहतो ना बऱ्यापैकी, की आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपल्याकडं शिक्षण घेतलं जात आहे का ते घेतलं जात आहे, खूप चांगल्या डिग्रीज मिळतात. कम्प्युटर इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर्स आहेत, सगळ्या सेक्टरमधले, फक्त इंजिनिअरिंगची परिस्थिती नाहीये. म्हणजे अगदी 2-3 वर्षापूर्वीचं स्टेटमेंट होतं की भारतातले 94% इंजिनियर्स आर नॉट एम्प्लॉयबल. डिग्री आहे, स्किल नाहीये. आम्ही उलटा विचार करतो, डिग्री नसेल पण स्किल असेल. आणि जे बोललं जाते की एखाद्याकडे स्किल असेल ना तर म्हणजे तो उपाशी नाही झोपू शकत. बरोबर, जगाच्या पाठीत तू कुठेही काम करू शकतो आणि तू जगू शकतो. म्हणजे जे एक वाक्य आहे पहा, हुनर के आगे झुकती है दुनिया. स्किल असतील तर मला वाटतं सगळ्या गोष्टी इझिली पॉसिबल आहेत. हे स्किल कुठले कुठले असू शकतात. माझं म्हणणं आहे की जो माणूस, जो मुलगा, जो तरुण ज्या क्षेत्रामध्ये पॅशनेट आहे, ज्याला त्यातली आवड आहे ना, त्या क्षेत्रातले स्किल त्याने इम्पार्ट केले पाहिजे, त्याला ते खूप सुरुवातीपासून द्यायला पाहिजे. जसं कदाचित काहीतरी ऍक्सिडेंटल गोष्टी झाल्या असतील, तुम्ही फोटोग्राफीमध्ये आले, पण हेच जर अकॅडमिक लाईफमध्ये मुलांसोबत इंटरॅक्शनच्या माध्यमातून तयार झालं तर खूप चांगलं होऊ शकतं ना. करेक्ट. तर त्या माध्यमातून पण हे काम करू शकतो. दुसरा जो प्रॉब्लेम मला जाणवला ना एज्युकेशनमध्ये, अकॅडमिक आणि इंडस्ट्री हा गॅप खूप मोठा आहे. राईट. की इंडस्ट्रीयल लेवलवर वेगळं चालतं. म्हणजे अगदी ज्यावेळेस आपल्याकडं म्हणजे टॅक्सेशन पद्धत बदलली बघा, बँकिंग आहे तर त्याच्याबद्दल कदाचित क्लिअरली सांगू शकेल. त्याच्या अगोदर टॅक्सेशन वेगळ्या पद्धतीने होत होतं, नंतर जीएसटी आला, जीएसटी लागू झालंय आणि एज्युकेशन सिस्टम मध्ये जुन्या टॅक्सेशन विषयी बोललं जात आहे. ते बदलायला पण 1 वर्ष लागलं. असं किती वेळेस होतं की म्हणजे आयओटी रिलेटेड काही एज्युकेशन असेल तर जे बॅकडेटेड झालेलं आहे ते सिस्टम मध्ये असतं आणि मार्केटला ते नसतंच. मग जर हे अपडेशन जर राहिलं तर काम सोपं होईल. म्हणजे आज कुठल्याही कंपनीमध्ये जॉईन व्हायचं असेल ना तर किमान तिथे 4 ते 6 महिने ट्रेनिंग द्यावं लागतं. कुठल्याही इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट केल्यानंतर बाहेर येऊन परत एखादा कोर्स करावा लागतो, मग कंपनी जॉईन, मग तिकडे ट्रेनिंग आणि मग पुढे प्रवास सुरू होतो. ह्या ज्या काही अडचणी आहेत ना, ह्या अडचणींना ऍड्रेस करण्यासाठी आम्ही काम करतोय. दुसरा आणखी एक जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे एज्युकेशन अफोर्डेबल नाही आता सध्या. म्हणजे एज्युकेशनच्या कॉस्ट खूप जास्त वाढल्या आणि ह्या वाढत असताना दुर्दैवानं आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये परफॉर्मन्स एज्युकेशन नावाचा काहीच प्रकार नाही. आपण कुठल्याही डोमेनमध्ये जर गेलो ना, परफॉर्मन्सची खूप व्हॅल्यू आहे, पण आपण म्हणजे एखाद्या स्कूलचं आपण असं इव्हॅल्युएशन करू शकतो का, ह्या स्कूलचा ग्रेड काय? जनरली आज जर आपण बघितलं ना, म्हणजे फक्त आता हा एक विषय काय, सोशल स्टेटसचा विषय आहे. माझा मुलगा कुठल्या स्कूलमध्ये, आणि मला वाटतं एकच बेंचमार्क सेट झाला, कुठल्या स्कूलची फीस जास्त आहे. कुठल्या स्कूलची फीस जास्त, हे कसं सेट झालंय, कुठल्या स्कूलमध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. ह्या पद्धतीच्या माइंडसेटमध्ये आपण कुठे जाणार आहोत. बरोबर. मग आपल्याला अफोर्डेबल आणि क्वालिटी एज्युकेशन पण द्यायचंय. दुसरा पॅरेंटिंग लेवल पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे आज काय होतंय,
मुलगा सकाळी शाळेमध्ये जातो. एकतर ऑलरेडी स्कूल आवर्स जास्त आहेत. सायकोलॉजिकल जर आपण विचार केला की मुलांना किती शिक्षण द्यायला पाहिजे आणि किती दिलं जाते ते होतं. त्याच्यानंतर घरी येऊन तो ट्युशनला जातो. म्हणजे कदाचित त्या मुलाचे वडील कंपनीमध्ये जातात, 8 तास काम करतात. पण तो छोटा मुलगा, तो अगदी 10 वर्षाचा असेल, 15 वर्षाचा असेल, तो दिवसातनं 10 तास शिकतोय. शाळेमध्ये 5 तास शिकतोय, घरी 5 तास शिकतोय. म्हणजे वडील कमी तास काम करतात, मुलगा जास्त तास शिकतोय. ही सिनारिओ कुठेतरी बदलला पाहिजे. म्हणजे पॅरेंटिंग एज्युकेशनवर पण आपल्याला काम करावं लागेल. दुसरा विषय आहे की टीचर्स. आपल्याला जर उद्योजक घडवायचे असतील तर टीचरच्या माइंडसेट लेवलवर पण आता जे काही बदल होत आहेत, आपण जो अकॅडमिक आणि इंडस्ट्रीचा विषय म्हणतो, टीचर ट्रेनिंगवर पण काम करावं लागेल. अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या एज्युकेशन इकोसिस्टमचा भाग होऊ शकतात. किंवा दुसरं काय, जो एक महत्वाचा प्रॉब्लेम पाहतो आता बऱ्यापैकी, म्हणजे आपण शाळेमध्ये जे शिकले पुढे कामाला येत नाही म्हटलं, आणि त्याच्यासाठी खूप स्ट्रगल केलेलं असतं. म्हणजे आजही मला आठवतोय, मी 11वी-12वीला असताना इंटिग्रेशन शिकलो होतो, डेरिव्हेटिव्ह शिकलो होतो. खूप डिफिकल्ट असे त्याच्या अगोदर वेगवेगळे प्रमेय शिकलो होतो. त्याचा आयुष्याचा त्याचा मला काही संबंधच आला नाही. मग तिथं अगदी आताची केस काय की मुलं फ्रस्ट्रेट होताना सुसाईड पण करतात, कारण त्यांना ते क्रॅक नाही करता येत आणि त्याचा आयुष्याशी काही संबंधच नाहीये पुढच्या. बरोबर. मग आपण कॉन्टेंट चेंज करणं याच्यावर काही काम करू शकतो का? बेसिक अकॅडमिक्स मध्ये तर काय, शेवटी तुम्ही कोअर चेंज नाही केलं तर शेवटी काय चेंज होऊ शकतो. बरोबर. तर आम्ही त्याच्यावर पण काम करतोय. अरे वा. म्हणजे कॉन्टेंट लेवलवर चेंज करणं, सिस्टम लेवलवर चेंज करणं, प्रोसिजर लेवलवर चेंज करणं, वेगवेगळ्या लेवलवर चेंजेस करून. दुसरं याच्यामध्ये कोअर थॉट काय आमचा, तर जे आता एडटेक स्टार्टअपमध्ये झालं पाठीमागं, की शिक्षकांना रिप्लेस करण्याचे प्रयत्न खूप सारे झाले. फक्त ऑनलाईन पद्धतीनंच एज्युकेशन दिलं जाईल अशा पद्धतीनं काम केल्यामुळं बरेच स्टार्टअप आज स्ट्रगल करतात एडटेकमध्ये. आम्ही जो काही विचार करतोय ना, शिक्षक हा इरिप्लेसेबल आहे. शिक्षकाची जागा ही एकदम क्लिअर आहे. त्यांना तिथंच थांबून त्यांना तिथंच ट्रेन केलं पाहिजे. कदाचित शिक्षकांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे, शाळेमधलं फिजिकल इन्फ्रामध्ये आणखी इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे, कॉन्टेंटमध्ये चेंज करण्याची गरज आहे. पण शिक्षक रिप्लेस करण्याची काही गरज नाही आहे. त्या शिक्षकाला एम्पॉवर करण्याची काही गरज आहे. तर आम्ही तो फिजिकल मॉडेल देण्याचा प्रयत्न करतोय त्या सगळ्या सिस्टममध्ये, की सोल्युशन डिजिटल पण असेल, फिजिकल पण असेल, ते अफोर्डेबल पण असेल, ते क्वालिटी एज्युकेशन पण असेल, आणि सगळ्या स्टेक होल्डरला सोबत घेऊन जाणार असेल. क्या बात आहे. म्हणजे जिथे टीचर्स असतील, पॅरेंट्स असतील, स्टुडंट्स असतील, इव्हन कम्युनिटीला पण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणं. मस्त. हे आपण कॉन्ट्रीब्युट करू शकलो तर काम खूप सोपं होईल. म्हणजे आज कदाचित काय होतं, जसं तुम्ही तुमचं उदाहरण सांगितलं, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही विचार केला, तर मी एखाद्या युथला विचारतो पुढे काय करायचं, तर ती पप्पाला विचारून मी ठरवणार आहे. हा 12वीचा मुलगा ज्यावेळेस सांगतो ना, ही आपली शोकांतिका आहे. करिअर काउन्सिलिंग अगोदरच्या टप्प्यात होणं नक्की गरजेचं आहे. त्याच्या ऍप्टिट्यूड टेस्ट होणं नक्की गरजेचं आहे. अशा सगळ्या गोष्टीवर आम्ही काम करण्याचा एज्युकेशनमध्ये आता प्रयत्न करतोय, आणि स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी आम्ही डिलिव्हर करणार आहोत. मस्त. ग्रेट. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. तुम्ही जसं म्हणलात की स्किल मिळेल, तर स्किल डिग्री नसली तरी चालेल, पण स्किल तुमच्याकडे असेल तर भविष्यात तुमचा जो माइंडसेट आहे, तुम्हाला माहिती आहे की काय स्केलेबल करताय, तर भविष्यात तुमची स्वतःची युनिव्हर्सिटी असेल ह्यात मला काय डाऊट नाहीये. तर स्किल तर मिळेलच, डिग्री पण मिळेल भविष्यामध्ये, आणि तुमच्याबरोबर म्हणजे मी सगळ्या स्टुडंट्स असतील, टीचर्स असतील, ते डेफिनेटली तुमच्याबरोबर जॉईन होतीलच. सर, म्हणजे आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये तुम्ही लाईफ बद्दल असेल, बिझनेस डेव्हलपमेंट बद्दल असेल, खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्यात. त्यासाठी डिझाईन युअर लाईफ कडून, आमच्या टीम कडून तुमचे खूप मनापासून आभार सर. एवढा वेळ दिलात आणि एवढ्या छान गोष्टी शेअर केल्यात. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.